वाशिममधील शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि शेतकऱ्यांना 2 एकर दोडक्याच्या शेतीमध्ये कोबीची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे। यामध्ये विशेष बाब म्हणजे त्यांना यंत्र किंवा बैलांच्या सहाय्याने अंतरमशागत करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे आपल्या मुलांना कोळपे ओढायला लावून पिकाची अंतरमशागत केल्याची माहिती आहे। अहिल्यानगरच्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। कांदा लिलावामध्ये चांगल्या प्रतीच्या 72 गोण्यांना 22 रुपये किलोप्रमाणे दर मिळतोय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। ऊस पिकामधील एआयच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये कर्ज देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। मात्र कर्ज वेळेत फेडलं नाही तर 12% व्याज आकारण्यात येईल अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यावर शेतकऱ्यांकडून बागायती कापूस कोळपणी करायला सुरुवात झाली आहे। सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कापसाची लागवड केली होती। कोळपणी केल्यानं पिकाची वाढ जोमानं होण्यास मदत सुद्धा होते। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडा निर्मितीवर परिणाम झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार संकटामध्ये सापडलेले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मशागतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर पेरणीच्या कामांना सुद्धा सुरुवात होणार आहे। जिल्ह्यामध्ये सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार आहे आणि यामध्ये सर्वाधिक कापसाची पेरणी केली जाणार असल्याची माहिती। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत नंदुरबारमध्ये 71 शेतकऱ्यांना अनुदान मिळालंय आणि याच योजनेअंतर्गत शेतामध्ये काम करत असताना अपघात झाल्यास मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबियांना अनुदान दिलं जातं। कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाते। वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 9 महिने उलटून सुद्धा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई अजूनही मिळालेली नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला होता। शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केलेली होती, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये मशागतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे खरीप हंगाम तोंडावर असताना कपाशीच्या बियाणांची विक्री बाजारपेठेमध्ये सुरू आहे। मात्र नेहमीप्रमाणे दिसणारी गर्दी यावर्षी पाहायला मिळत नाहीये। जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी दरवर्षी एकच पीक न घेता वेगवेगळं पीक घ्यावे असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलंय। दरम्यान खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांकडून पीक लागवडीचा निर्णय सुद्धा घेतला जातोय। जालन्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। आतापर्यंत जिल्ह्यामधील 60 गावांमध्ये अभियान पोहोचलेलं आहे। आणखी 30 गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। पेरणीची घाई न करण्याचं आवाहन देऊन सुद्धा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात त्यांनी केलेली आहे। मात्र आगामी काळात पाऊस झाला नाही तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे।